नमस्कार, मी कृष्ण यादव. माझी मागणी आहे का जे पंचानन रेल्वे स्टेशन आहे तलोजे, तिथे उत्तर भारतीय आणि बिहारची जी लोकं आहेत, मोठ्या प्रमाणे आता लग्नाचा सीझन चालू आहे. बरेच लोकं जास्ती प्रमाणे गावी जातात. त्याच्यामध्ये सीझन वाईज सीझन भ्रष्टाचार होतो. रेल्वे सुरक्षा बल जे आहे, जीआरपीएफ आहे, स्टेशन मास्टर आहे, त्यांची मिलीभगत आहे. काय दर सीझनला 4-5 लेडीज, 4-5 जेंट्स एजंट म्हणून तयार करतात आणि जे 1200-1000 रुपये तिकीटचा रेट आहे ते 3000-4000 रुपये प्रमाणे लोकांची वसुली केली जाते आणि ते पैसे जीआरपीएफ आणि स्टेशन मास्टरला वाटप होतो. माझ्यासोबत प्रकार घडलेला आहे का मला उद्याचं तिकीट काढायचं होता माझा स्वतःचा. मी 9:30 वाजता सकाळी गेलो होतो तिकीट काढायला. तर स्टेशन मास्टरने सांगितलं का 4 वाजता आम्ही नाव नोंद करतो आणि 4 वाजेपर्यंत मी थांबलो होतो. माझे नावाच्या नोंदीच्या अगोदर 10-12 नाव नोंद झालेली होती. ते एक तर 4 ते 4 वाजण्याच्या 1 तास अगोदर लोकं आली आणि सांगितले माझा पहिला नंबर. तर मी जीआरपीएफशी कॉन्टॅक्ट केला, सुरक्षा बलशी कॉन्टॅक्ट केला. जेव्हा ही बाताबाती माझी चालू होती त्यांच्याशी, तेव्हा एक रेल्वे कर्मचारी येऊन मला डायरेक्ट आई बहिणीवर शिवी दिली, जे मी सुद्धा मीडियाला व्हिडिओ दिलेला आहे. आणि माझी मागणी एवढीच आहे का सुरक्षा बल जे आहेत, सुरक्षा बल बाजूला असताना ते व्हिडिओमध्ये दिसतोय, सुरक्षा बलने एक त्यांना थांबवलं नाही का तुम्ही स्टेशनवर असा काय स्वीकार करता. आणि त्याच्यात सुरक्षा बल, जीआरपीएफ आणि स्टेशन मास्टरची मिलीभगत आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावं आणि तत्काळ त्यांना सस्पेंड करण्यात यावं, माझी मागणी आहे. आणि या विषयावर चर्चा करून जीआरपीएफने, गव्हर्नमेंटनी आणि जे सेंट्रल गव्हर्नमेंट दिल्ली अंडरमध्ये जो हा डिपार्टमेंट येतो, ह्या घटनेवर त्यांनी चौकशी करून यांना तत्काळ सस्पेंड करण्यात यावं. परत गरीब लोकांबरोबर अशी अन्याय नाही व्हायला पाहिजे. माझी हीच एवढीच मागणी आहे. देशभरात विविध ठिकाणी वास्तव्यास असलेले लोक उन्हाळी सुट्टी सुरू झाल्याने आपापल्या घरी जात असतात. त्यामुळे रेल्वे स्थानकावर तिकीट काढण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. ऐन उन्हाळी सुट्टीत लग्न समारंभ तसेच विविध कार्यक्रम असल्याने नागरिकांना लवकर तिकीट मिळत नाही. मात्र वेळेवर तात्काळ तिकीट काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांवरच रेल्वे कर्मचाऱ्यांकडून व तेथे ड्युटीवर असणाऱ्या सुरक्षा रक्षकांकडूनच शिवीगाळ केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संपूर्ण गोंधळाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या कर्मचाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की वलभ येथे राहणारे कृष्णा रामनिवास यादव वय वर्ष 28 हे तळोजा पंचतन रेल्वे स्टेशनवर दिल्लीला जाण्यासाठी सोमवार दिनांक 15 एप्रिल रोजी तिकीट काढायला गेले होते. नियमाप्रमाणे ते सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास तिथे नंबर लावण्यासाठी उभे राहिले. तिथे गेले असता त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या नावाआधीच कोणीतरी अज्ञात व्यक्तींची 5 ते 6 नावे यादीत लिहिलेली गेली होती व 4 वाजेपर्यंत थांबून देखील त्यांचे नाव घेतले गेले नाही. याच संदर्भात त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांशी विचारणा केली असता सुरक्षा रक्षकासमोर रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास चालू केली. तसेच हा सर्व प्रकार सुरक्षा रक्षकासमोर चालू असून देखील सुरक्षा रक्षकाने रेल्वे कर्मचाऱ्यावर कोणतीही कारवाई केली नाही. जवळजवळ 5 ते 6 तास तिकीट काढण्यासाठी उभे राहून देखील तिकीट न मिळाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तसेच रेल्वे कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी आता जोर धरत आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, खारघर. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.